श्री सद्गुरुवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। बुटीबोरीच्या रेवतकर लेआउट मधील वृंदावन नगरात उपस्थित या विशाल अशा प्रांगणामध्ये जमलेले सर्व भाविक, श्रद्धावान, जिज्ञासू, ज्ञानी, आई बहिणी आणि माझे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे या वस्तीतील ज्येष्ठ नागरिक, या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आणि या ज्ञानेश्वरी निरूपणाला आपण आता प्रारंभ करणार आहोत। आपण अर्जुनामध्ये असलेल्या अंधश्रद्धा, अंधविश्वास आणि त्याच्या ज्या मनकल्पना होत्या त्यांचा निराश भगवान श्रीकृष्णजींनी केला। पण आपण त्या अर्जुनाच्या मताला सत्य मानून आजही त्याच प्रकारचे व्यवहार करीत आहोत। हे अज्ञान या जीवाला शेवटी पतनाकडे नेणारं ठरतं। कारण असं की जगामध्ये सर्व काही पुन्हा पुन्हा मिळेल, पण माणसाचा जन्म पुन्हा मिळेल की नाही, आणि तोही मिळाला तरी अशा वातावरणात मिळेल का जिथे आम्हाला सत्याची, अध्यात्माची जिज्ञासा करता येईल। उद्याचा दिवस कसा येईल हे आज आपल्याला जसं सांगता येत नाही, तसं पुढे आपल्याला कोणता जन्म मिळेल आणि कोणाच्या संगतीत आपल्याला राहावं लागेल हेही काही सांगता येत नाही। म्हणून मिळालेल्या या संधीचा आपण पुरेपूर उपयोग केला पाहिजे। या जीवनातला एक क्षण तरी या प्रश्नाकडे लक्ष देऊन पाहिलं पाहिजे की मी कोण आहे, आणि जोपर्यंत मी कोण आहे याचा निर्णय होणार नाही तोपर्यंत मी काय केलं पाहिजे याचाही निर्णय करणं शक्य होणार नाही। सर्वजण आपले आपले कर्तव्य करीत आहेत। पुस्तक आपलं कर्तव्य करते, हा माईक आपलं कर्तव्य करते, सर्वजण आपले आपले कर्तव्य करत आहेत। किंवा जेव्हा त्यांना मी कोण आहे याची जाणीव होते तेव्हा, जर त्या वस्तूला मी कोण आहे याचीच जाणीव झाली नाही तर मी काय करू या प्रश्नाचं त्याला उत्तर कधीच मिळू शकत नाही। म्हणून सर्वप्रथम प्रश्न आहे मी आहे कोण, मग मी कोण आहे हे ठरल्यानंतर मग मी काय करू हा प्रश्न येतो। तर अध्यात्म या एकाच प्रश्नावर आधारित आहे, मी कोण आहे। आणि मी कोण आहे याचा पत्ता न लावता मग मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, मला तसं पाहिजे या प्रकारचा जो कल्पनाविलास आपण जीवनभर करतो, तर शेवटपर्यंत आपण आंधळ्यासारखे जगतो आणि आंधळ्यासारखेच या जगातून निघून जातो। मिळालं काय? काही नाही। काय मिळालं होतं? देव म्हणजे योगी या दुर्लभ तुम्या देखील साधणी। एवढा मोठा हा म्हणजे योग या जीवनामध्ये येऊनही आम्ही तो टाकून देतो आणि त्याचा उपयोग करीत नाही। आणि या प्रश्नाचं उत्तर आई वडील, नातलग किंवा राष्ट्रपती, प्रधानमंत्री हे सगळे कोणी देऊ शकत नाही। याचं उत्तर सत्संगतीशिवाय, सद्गुरूशिवाय आम्हाला कधीच मिळू शकत नाही। त्यामुळे हा जो अलभ्य असा क्षण आपल्या जीवनामध्ये आलेला आहे याला सुवर्ण क्षण म्हणता येईल, त्याचा आपण उपयोग केला पाहिजे। आता हे आवाहन याच्यासाठी आहे की आपण तरले नव्हे ते नवल। आपण तरलो म्हणजे काही फार मोठी बहादुरी झाली असं नाही आहे। आपल्या सोबत जेवढे असतील ते सर्व तरले पाहिजे ही संतांची भावना राहते। आणि या भावनेमुळेच त्यांनी विविध प्रकारचे ग्रंथ निर्मिती केली
आणि त्या ग्रंथांच्या निमित्ताने आपल्याला सत्मार्गाकडे, सत्साहित्याकडे आणि सत्याकडे प्रेरित करण्याचा प्रयत्न केला. 7व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णजी म्हणतात की सगळेजण आराधना करीत आहेत, उपासना करीत आहेत, आपल्या आपल्या मताने, आपल्या आपल्या पद्धतीने सगळेजण भक्तीच्या नावाने विविध कामं करीत आहेत. आणि जो ज्याची भक्ती करतो, ज्या प्रकारची भक्ती करतो, त्या प्रकारचं त्याला फळ मिळणारच. कारण कर्मासोबत फळ लागलेलंच आहे. कर्माचं दुसरं रूप फळ आहे. बिना कर्मानं फळ मिळत नाही आणि फळाशिवाय राहिलं असं कर्म या जगात नाही. त्याच्यामुळे भगवान श्रीकृष्णजी सांगतात की ज्यांची बुद्धी अत्यंत अल्प आहे अशा लोकांच्या जे कल्पना असतात त्याही अत्यंत क्षुद्र असतात, छोट्या असतात. देवांचे भक्त देवांना आणि माझे भक्त मला मिळतात. आता हे गणेश, दुर्गा या विविध प्रकारच्या देवतांचं आपण आराधन करतो तर आपल्याला त्याच्यामुळे काय मिळते? त्यांच्या विषयीची श्रद्धा वाढत जाते आणि त्यांच्या चरित्र, गुण, ज्ञान यांचं आपलं आकर्षण वाढत जातं. म्हणजे आपण एक प्रकारे सच्चरित्र आणि आपलं चित्त जे आहे ते हळूहळू शुद्ध होत जाते. व्यक्त म्हणजे दिसणारं आणि अव्यक्त म्हणजे जी दिसत नाही ते एका रूपामध्ये अज्ञानी मानतो. एखादी प्रतिमा, एखादं चित्र आपल्या समोर ठेवतो आणि त्या चित्रामध्ये, प्रतिमेमध्येच ईश्वर आहे असं समजून आपण त्याची आपल्या कल्पनेप्रमाणे पूजा अर्चना करतो. आणि या प्रकारे आपण ज्या प्रकारचे कर्म करतो त्या प्रकारचे आपल्याला म्हणजे फळ मिळत राहतात. पण जो मी विश्वरूप परमात्मा आहे, मी चराचरामध्ये भरलेलो आहे आणि मी नाही असा ठाव या जगात कुठेच नाही, या प्रकारे सत्य जाणून माझी आराधना करतात, माझ्या म्हणजे आश्रयाने आपले सर्व कर्म करतात, ते ब्रह्म जाणतात. आणि जे ब्रह्म जाणतात तेच मला संपूर्ण रीतीनं जाणू शकतात. आणि जे मला संपूर्ण रीतीने जाणतात त्यांनाच मुक्ती, मोक्ष, उद्धार या प्रकारचे लाभ प्राप्त होतात. याप्रमाणे भगवान श्रीकृष्णजी या श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगतात. काजे योग माया पडळे, हे झाले हाती आंधळे, म्हणून प्रकाशाचे नि देहबळे, देखती माते. एरवी मी नसे ऐसे, काही वस्तुजात असे, पाहे पा कवण जळसे जळरगे रहित आहे. पवन कवणातेन शिविजे, आकाश केन समायचे, हे असो मीची विश्वी असे. अरे या विश्वामध्ये फक्त मीच आहे, दुसरं काहीच नाही. भगवान श्रीकृष्ण जे सांगतात ते विश्व भावनेने बोलतात आहे. सद्गुरू हे विश्वरूप झालेले असतात. ते 3.5 हाताच्या शरीरात आपल्याला असं वाटते की हे 3.5 हाताचं यांचं शरीर आहे, पण ते म्हणजे संपूर्णतया आपल्या संपूर्ण वृत्तीने या विश्वरूप परमात्म्यात लय होतात आणि परमात्म स्वरूपात लय होऊन ते आपल्याशी बोलत आहेत. आणि ते म्हणतात की अधिभूत दैव यज्ञ या इंस जाने जो मुझे, प्रयाण काल में भी वो शांत चित्त मुझे लखे. अधिदैव, अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ या तीनही प्रकाराने, या त्रिपुटीद्वारे जो मला जाणतो तो मृत्यूसमयी म्हणजे अंतसमयी मला ओळखतो आणि शांत चित्ताने आपलं शरीर त्यागतो. या प्रकारचा हा श्रीमद भगवद्गीतेचा 7व्या अध्यायातला शेवटचा श्लोक. आता 8वा अध्याय पाहूया. 7व्या अध्यायामध्ये आपल्याला भगवंतांनी सांगितलं होतं की पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार हेच माझ्या प्रकृतीचे 8 अंग आहेत. हे माझ्या प्रकृतीचे 8 अंग आहेत. मग याचा अर्थ असा, जसं
हा हात माझं अंग आहे, म्हणजे हा हात म्हणजेच मी पूर्ण आहे का? माझं अंग आहे याचा अर्थ मी या हातापासून काहीतरी वेगळा असलो पाहिजे. हे घर माझं आहे याचा अर्थ या घरापासून मी वेगळा असलो पाहिजे. तो कोण आहे? तर याविषयी भगवान श्रीकृष्णजी 8व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात सांगतात. किम तद ब्रह्म किमध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतंच किम प्रोक्तमधिदैवम किमुच्यते. मग अर्जुने म्हणितले, हा होजी अवधारिले जे म्या पुसिले ते निरूपिजो. सांगा कवणते ब्रह्म काय सया नाम कर्म अथवा अध्यात्म काय म्हणिपे. अधिभूत ते कैसे एठ अधिदैव ते कवण असे. हे उघड मी परियसे तैसे बोला. देवा, तुम्ही मला म्हटलं की अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ यासह जो मला जाणतो तो शरीर त्यागताना शांत चित्त राहतो. तर मला हे सांगा की हे ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे आणि कर्म काय आहे? 8वा अध्यायाची सुरुवात आहे ही. आणि तुम्ही जे म्हटलं अधिभूत काय आहे ते काय आहे ते मला सांगा, अधिदैव सांगा, अधियज्ञ म्हणजे काय आणि या देहामध्ये हे कसे आहे हे मला समजावून सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की श्रेष्ठ अक्षर हे ब्रह्म आहे, त्या अक्षराचा स्वभाव हे अध्यात्म आहे आणि ज्याच्यामध्ये हे अनंत प्रकारचे जीव दिसतात ते कल्पनागती कर्म आहे. कर्म अक्षरात्मा आणि या दोहांचं जे संमिलन आहे ते नामामध्ये होतं. आणि याप्रमाणे भगवान सांगतात अधिभूत प्रवाही आहे. ही जी प्रकृती आहे ती कशी आहे? प्रवाही आहे, सतत बदलत राहते. आपणच छोटे होतो, मोठे झालो, उन्हाळा हिवाळा पावसाळा सुख दुःख आनंद हे सतत फिरत राहतात. आणि त्याच्यामुळे ही जे अधिभूत आहे प्रकृती आहे ही प्रवाही आहे. आणि याच्यामध्ये व्याप्त, जसं आपण काल पाहिलं की या फुलाचे 50 तुकडे जरी झाले तरी यातला जो गंध आहे तो त्याचे तुकडे होऊ शकत नाही. तो अक्षरात्मा आहे आणि त्याला काय म्हणतात याच्यामध्ये? अधिदैव. अधिभूत म्हणजे हे दिसणारं रूप रंग आकार हे सर्व काय आहे? अधिभूत आहे. आणि याच्यामध्ये जे व्याप्त आहे ते अधिदैव म्हणजे अक्षर आत्मा. चाहत जरूरत प्रियत्व आपण काल पाहिलं. आणि या संपूर्णचं नाव काय आहे? अधियज्ञ. जे लोक प्रकृतीला मानतात ते साकारवादी असतात. ते काय म्हणतात? जे दिसते ते खरं आहे. याचे अनेक पंथ संप्रदाय झाले, साकारवादी सगुणवादी. काही लोक आहेत ते म्हणतात जे दिसत नाही ते खरं आहे, जे दिसते ते खोटं आहे. ब्रह्मसत्य जगन मिथ्या हा त्यांचा सिद्धांत आहे. पण भगवान श्रीकृष्णजी सांगतात की याच्यामध्ये या फुलामध्ये हे जो आकार दिसतो हा खोटा आहे का? बरं, या फुलामध्ये जो गंध आहे तो खोटा आहे का? साकारासहित निराकार आणि निराकारासहित साकार हे दोन्ही वेगळे वेगळे करताच येत नाही. करता येतील का? म्हणजे याच्यातला वास वेगळा काढून ठेवला आणि याच्यातला आकार हे जे दिसतंय रूप हे वेगळं काढून ठेवता येईल का? मग काय केलं पाहिजे? या दोघांचं नाव ठेवा. फूल म्हटलं, रूप कशाचं आहे? फुलाचं. आणि गंध कशाचा आहे? फुलाचा. फुलाचाच आहे ना. नाव काय आहे? फूल. नाव एकच आहे. जोपर्यंत हे नाम आपण जाणत नाही तोपर्यंत सगुण निर्गुण साकार निराकार या प्रकारचे हे तंटे भांडणं संपणार नाही. आणि सद्गुरूच नामाचा बोध करवतात. याप्रमाणे भगवान श्रीकृष्णजी अर्जुनाला उपदेश करतायत आणि सांगतायत की जर या प्रकारे सगुण निर्गुण साकार निराकार या दोहाचं लय करणारं हे जे नाम आहे, या नामाच्या भूमिकेमध्ये जो मला जाणतो तो मुक्त होतो अंतकाळी. साकार कल्पनेत फसला तोही मुक्त होत नाही.
निराकार स्वतःला समजला तोही मुक्त होत नाही. ज्या दोन्ही भावनांचा जो लय करतो तो शेवटी मुक्त होतो आणि तो माझ्या भावामध्ये मिळतो. म्हणजे जानत तुम्ही तुम्ही होई जाई, विश्वरूप परमात्म्याला जाणून हा जीव विश्वरूपच होतो. याप्रमाणे त्याला म्हणजे अद्वैतत्व प्राप्त होतं, अद्वैत होतो तो. ईश्वर आणि त्याच्यात काही फरक राहत नाही. आता इथे एक सिद्धांत सांगितला आहे की ज्या ज्या भूमिकेमध्ये उपस्थित होऊन आपण शरीर त्यागतो, हे आपण पाहिलं की ज्या ज्या भूमिकेमध्ये आपण हे शरीर सोडू त्या त्या भूमिकेमध्येच आपला पुढचा जन्म होतो. जन्मभर आपण चोऱ्या माऱ्या हे असे कार्य केले तर शेवटी आपण जेव्हा आपला प्राणोत्क्रमण होतं तर हा आत्मा अशा बापाच्या अन्नावर बसते जो डाकू असेल, चोर असेल. मग त्या चोराच्या घरी जन्म घेतला म्हणजे आपल्याला संस्कार कुठले मिळतात? संस्कार मिळाले तर आपलं जीवनही तसंच होते. म्हणजे ज्या ज्या भूमिकेमध्ये आपण शेवटचा श्वास घेतो त्या त्या भूमिकेमध्ये पुढचा जन्म आपल्याला मिळतो. म्हणून अर्जुना तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्यच मय्यर्पित मनोबुद्धिर्मा मे वैश्य संशयम. म्हणून माझं ध्यान करीत या शरीराला, या मनाला, बुद्धीला माझ्यामध्ये ठेव आणि माझ्यामध्ये ठेवून जर हे शरीर तू त्यागलं तर माझ्यातच मिळून जाशील. अनन्य. आता आपण पूजा करतो पण काय म्हणतो? मी भक्त आहे, हे भगवान आहे. भक्त आणि भगवान हे दोन वेगवेगळे आपण मानतो. त्याच्यामुळे काय द्वैत तयार होते नाही का? जसं आपण तांदूळ, दूध, साखर यांना मिळवलं तर काय झालं? खीर झाली ना. मग त्या खीरमधून आपल्याला तांदूळ वेगळा काढता येतो का? दूध वेगळं काढता येईल का? कारण ते एक जीव झालं. म्हणून भगवान श्रीकृष्णजी इथे सांगतात की अनन्य मनसे, मी आणि परमात्मा वेगळा वेगळा नाहीच. कारण जसं साखरेच्या पोत्यामध्ये दाणे आहेत साखरेचे, ते दाणे साखर नाही आहेत का? त्या साखरेच्या दाण्यामध्ये साखरेमध्ये काय फरक आहे? हा फरक एवढाच आहे की हा दाणा छोटा आहे आणि त्या बोऱ्यामध्ये पुष्कळ साखर आहे. पण जे त्या दाण्यामध्ये आहे ते साखरेत आहे का नाही? साखरेत आणि त्या दाण्यामध्ये काही फरक नाही आहे. पण जोपर्यंत हा जीव स्वतःला दाणा समजतो नाही, जोपर्यंत हा जीव स्वतःला दाणा समजतो तोपर्यंत त्याला मी साखर आहे, मी गोडी आहे याचा अनुभव येऊ शकत. त्याला स्वतः हे जाणावं लागतं की मी दाणा नाही आहे, साखर आहे. काही काळापुरतं दाण्याचा आकार धारण केलेला आहे. शेवटी जेव्हा चहा करेल ती गृहिणी तेव्हा काय करते? ती एक एक दाणा टाकते का त्याच्यात? ती मूठभर उचलते आणि पातेल्यात टाकते. मग पातेल्यात एकदा ती साखर गेली मूठभर म्हणजे पुन्हा वेगळं करता येईल का त्या दाण्याला? तसं जसा आपण जन्म होण्याच्या पूर्वी कुठं होतो काही सांगता येते का? बरं, आपण शरीर सोडलं म्हणजे कुठे असतो काही सांगता येते का? म्हणजे जेव्हा जन्म झाला नव्हता तेव्हा आपण अव्यक्त होतो. मग मायेच्या पोटात थोडं थोडं दिसायला लागलो, मग मायेच्या पोटातून बाहेर आलो तर प्रत्यक्ष म्हणजे व्यक्त झालो. बरोबर आहे. आणि मग जेव्हा प्राणोत्क्रमण होईल तेव्हा आपण अव्यक्त होऊ. म्हणजे दिसणे आणि लपणे, लपणे आणि दिसणे हे सतत चक्र चालतच राहते. याप्रमाणे जाणून जो अभ्यास योग युक्तीने माझं ध्यान करतो अर्जुना, तो दिव्य पदाला प्राप्त होतो. म्हणजे माझ्यातच लय त्याचा होतो. कारण मग त्याचे अनेक प्रकारचे संशय, भ्रम, द्वैत हे सर्व निरसन झालेलं आहे. आता त्याला काही म्हणजे अज्ञान त्याच्यामध्ये राहिलं नाही. मी कसा आहे अर्जुना? अनादी, सर्वज्ञ, अचिंत्य रूपी, निर्माण करता आणि सर्वांचा निर्माता. हा विश्वरूप परमात्मा कसा आहे? अनादी आहे. याच्या
सर्वात अगोदर हा आहे, याच्यानंतर सर्व मग जीवसृष्टी निर्माण होतात. अनादी आहे, सर्वज्ञ आहे, त्याला सर्व माहीत आहे, सर्वांचं सर्व माहीत आहे, कारण तो आदी कारण आहे. जसं बापाला मुलगा माहीत आहे पण मुलाला बाप माहीत नाही. का? कारण मुलाच्या अगोदर बाप आहे. बापाच्या लग्नात मुलगा होता का? मुलाच्या लग्नात बाप होता, कारण तो आदी आहे. तर त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णजी सांगतात की विश्वरूप परमात्मा कसा आहे? अनादी आहे, सर्वज्ञ आहे, अचिंत्य रूपी. त्याचं चिंतनच करता येत नाही. तो कुत्र्यातही आहे, मांजरातही आहे, बकरीतही आहे, मासळीतही आहे, झाडातही आहे आणि तुमच्यातही आहे. आता त्याचे चिंतन कसं कराल? कसा आहे? विराट आहे, कसा आहे, त्याचं रूप काय आहे, याचं चिंतन सुद्धा करता येत नाही. आणि निर्माण करता कोण निर्माण केलं आहे? सर हवा, पाणी, अग्नी हे कोणी निर्माण केलं? कोणी करू शकतो का? तसा मी सर्वांचा निर्माण करणारा आहे. आणि प्रकाशवर्णी, प्रकाशवर्णी आहे मी. प्रकाशवर्णी याचा अर्थ असा आहे ज्ञानरूप आहे मी, ज्ञानरूप आहे. आणि अत्यंत झिना म्हणजे माझ्याविषयी कल्पनाच करता येत नाही, कारण मी इतका विराट आहे की माझ्या एका अंगामध्येच तर तू म्हणजे कितीही शोध केला तरी तो शोध पूर्ण होत नाही. जसं पृथ्वी कुठून कुठपर्यंत आहे, पाणी कुठून कुठपर्यंत आहे, अग्नी कुठून कुठपर्यंत आहे, सूर्य कुठं आहे आणि उष्णता कुठं आहे, माझा काही थांग पत्ता लागत नाही, इतका मी विराट आहे. आता कसं शरीर त्यागावं याची रीत सांगतात. ते म्हणतात की म्हणजे ज्यावेळी शरीर त्यागाचा प्रसंग येतो तेव्हा आपल्या मनाला स्थायी केलं पाहिजे. आता हे सर्व कसं आहे की जो लहानपणापासून सत्संगात राहिला, त्याने योगाभ्यास केला आणि आपल्या इंद्रिया, मन, बुद्धी, चित्त याच्यावर नियंत्रण केलं, जो जन्मभर व्यवस्थित वागला, त्याच्यासाठी आहे, हे आपल्यासाठी नाही. कारण असं की आपण म्हणजे साखर तर खाल्ली, गोळी तर घेतली, सामान्य जीव तोपर्यंत या विश्वविराट पुरुषाचं तत्वापर्यंत किंवा तिकडे पोचतच नाही. तो एखाद्या विभूतीला समोर करते आणि त्याच्यात गजानन महाराज असं समर्थ स्वामी. तर ते सांगतात कसं कसं शरीर त्यागलं पाहिजे की ज्यावेळी आपला शेवटचा काळ येतो तेव्हा त्या मनाला स्थायी केलं पाहिजे. आणि योग अभ्यासाद्वारे आपण सद्भक्ती प्राप्त केली पाहिजे. योग म्हणजे विश्वरूप परमात्म्याला सद्गुरूकडून जाणून घेणे. अभ्यास म्हणजे त्या विश्वरूप परमात्म्याविषयी सतत अभ्यास करीत राहणे, म्हणजे त्याची प्रॅक्टिस करणे सतत. हे विश्वत परमात्मा आहे आणि सर्वाशी अनन्य भावनेने सेवा करणे, या प्रकारचा अभ्यास करायचा. आणि या दोन भुवयांच्या मध्ये प्राणाला स्थापन करायचं. तुम्हाला आपल्याला कल्पना आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीमध्ये संजीवन समाधी घेतली, माहित आहे का तुम्हाला? ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की आता ज्या कामासाठी मी आलो होतो ते माझं काम पूर्ण झालं, आता मला काही याच्या पुढं कोणतंच काम शिल्लक राहिलं नाही, आता माझ्या जाण्याची वेळ फिक्स झाली. तेव्हा संतांनी म्हटलं की बाबा आम्ही एवढे म्हातारे अजून जगण्याची आशा करतो आहो आणि तुम्ही एवढे तरुण, 21 वर्षाचं वय तुमचं, आणि तुम्ही अशा जाण्याच्या गोष्टी करता. तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की काम होतं तोपर्यंत राहण्यात मजा आहे. आता कामच नाही राहिलं, जे माझं काम होतं ते निपटलं, आता मला सुट्टी पाहिजे. तर त्यांनी काय केलं, तिथे एक खड्डा खणायला लावला, त्या खड्ड्यामध्ये ते बसले आणि त्यांनी आपलं जे म्हणजे मन आहे ते या दोन ध्रुवांच्या मध्ये स्थिर केलं, कारण ते योगी होते. आणि जेव्हा या दोन ध्रुवांच्या मध्ये म्हणजे या दोन्ही भूमिका साकार निराकार
साकार आणि निराकार या दोन्ही भूमिकांच्या मध्ये त्यांनी नाम भूमिकेमध्ये आपलं जे चित्त आहे ते स्थिर केलं आणि आपलं म्हणजे हा जो प्राण आहे तो परमेश्वराला अर्पण केला. बरोबर आहे. तर याप्रमाणे जो करतो तो या सनातन पुरुषामध्ये विलीन होतो. हा एक मार्ग आहे, हा योग मार्ग आहे. दुसरा एक मार्ग आहे, हा कसा मार्ग आहे? योग मार्ग. आता एक दुसरा मार्ग आहे, जसं हे विश्वच परमात्मा आहे, सर्व कर्म आपण या विश्वरूप परमात्म्यासाठीच केलं आणि या विश्वरूप परमात्म्यानं जसं ठेवलं तसंच राहिलं. म्हणजे त्यांनी म्हटलं झोपडीत राहिला नाही, जसं जसं त्यानं ठेवलं तसंच राहिला आणि स्वतःचा अहंकार आणि मी करतो आणि हे माझं आहे हे दोन्ही भूमिका सोडून दिल्या. जसं साखर त्या पाण्यामध्ये आपण टाकली, साखरेचा गडा म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, खडी साखर आपण पाण्यात टाकली तर आणि ते म्हणजे ते भांडं असं हलवून पहा, ते वाजते, खडखड खडखड वाजते ना. मग त्याला तसंच ठेवा, मग 2 तासानं ती साखर त्या पाण्यामध्ये विरघळते, मग वाजवा बरं, मग वाजते का? बरं, साखर त्या पाण्यात आहे की नाही? वाजत नाही, आहे पण वाजत. तसं जेव्हा आपला अहंकार या विश्वरूप परमात्म्यामध्ये जेव्हा आपला अहंकार विलीन होतो, हे 2 मार्ग आहेत. एक योग मार्ग आहे आणि एक साधना मार्ग आहे. योग मार्गाने सर्वजण जाऊ शकत नाही, कारण त्याच्यासाठी जसं हे सर्व आपल्याला 6व्या अध्यायामध्ये मिळते, आत्मसंयम योग. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज की तुम्ही एक आसन टाका, त्या आसनावर बसा, या 2 भुवयांच्या मध्ये आपलं चित्त एकाग्र करा आणि हे चित्त एकाग्र केल्यानंतर साकार निराकार, सगुण निर्गुण, स्थूल सूक्ष्म, व्यक्त अव्यक्त या दोन्ही भावनांचा लय एक विश्वरूप परमात्मा आहे याप्रमाणे म्हणजे निश्चित करून ध्यान करा. नाही लक्षात? एकाच दिवशी दारासिंग कधीच कुस्ती हारला नाही हे आपल्याला माहित आहे. तो विश्वविजेता राहिला शेवटपर्यंत. तर का एकाच दिवशी झाला का तो? लहानपणापासून त्यानं खुराक घेतली, कष्ट केले, कुस्त्या लढल्या, मग मोठे झाल्यावर तो मग वर्ल्ड चॅम्पियन झाला. बरोबर आहे? असं कोणी घरून उठून बाहेर आला ना विश्व चॅम्पियन झाला असं होते का? तसं ह्या योगांसाठी अनेक जन्मांचे अभ्यास कारणीभूत असतात. त्याच्यामुळे ह्या मार्गाने सर्वजण जातील. आपल्यासाठी कोणता मार्ग आहे? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे. न लगती सायास जावे वनांतरा, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, मंत्र हा जपावा. योग याग विधी ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी योग क्रियेद्वारे आपल्या शरीरातून प्राण काढून विश्वरूप परमात्म्यात विलीन केला, अशी माऊली हरिपाठात काय म्हणते? योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. ज्यांनी योगाद्वारे सिद्धी प्राप्त केली ती माऊली काय लिहिते? का बरं? त्यांना माहित होतं बुडती हे जन देखवे ना डोळा, लोपले ज्ञान जगी. हे त्यांना माहित होतं की योग मार्ग साधन करायला फार कठीण आहे. आणि योग मार्ग कोण साधन करतो? जो
या जन्मामध्ये सत्कर्म करतो, विश्वरूप परमात्म्याची अनन्य भावनेने सेवा करतो, तो पुढच्या जन्मामध्ये योग्याच्या घरी जन्म घेतो. ज्ञानेश्वर महाराजांचे वडील जे होते विठ्ठलपंत कुलकर्णी, यांनी हे लहानपणापासून वेदाध्यायी होते आणि जेव्हा लग्न झाल्यानंतर हे लग्न करायला तयारच नव्हते. पण या त्यांचे जे सासरे होते आप्पाजी पंत, त्यांनी गोविंद पंत, तर त्यांनी आग्रह धरला की म्हणे तुम्ही सच्चरित्र आहात, माझी मुलगी फार भाविक आहे, हा जोडा फार चांगला राहील, तुम्ही विवाह करा. गळ गाठली, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी म्हणजे यांचं सगळं तिकडेच लागलेलं होतं साधना. कारण हे पूर्वजन्मी म्हणजे सच्चरित्र आणि स्वाध्याय करणारे लोक हे पुन्हा या जन्मात आले, त्याच्यामुळे तिकडेच ओढ होती. जो नेहमी चोऱ्याच करतो त्याची ओढ कोणीकडे राहते, आणि जो नेहमी सत्संगामध्येच गेला त्याची ओढ कोणीकडे राहते, है ना. तर हे लहानपणापासून त्याच भूमिकेमध्ये असल्यामुळे ते नेहमी आपल्या बायकोला असं म्हणायचे की म्हणे तू मला आज्ञा दे मी संन्यास घेतो, तू मला आज्ञा दे मी संन्यास घेतो नेहमी. हे आता बाईचं असं आहे का ते आपल्या कामात राहते, ते नेहमी हे करायचं ते करायचं. एक दिवस असं त्यानं म्हटलं की म्हणे तू मला आज्ञा दे मी संन्यास घेतो. तर म्हणे आता मी का करू, घ्या म्हणे तुम्ही संन्यास. ते आपल्या कामात होती, तिच्या काही लक्षात राहिलं नाही का बोलली ते. झालं. तडक महाराज काशीला गेले. तुम्हाला सर्वांना ती कथा माहीत आहे. काशीला गेल्यानंतर ते एका आश्रमामध्ये राहू लागले. तर ही मग हिच्या लक्षात आलं का हे आपण काय बोललो. महाराज निघून गेले. तर ही काय करायची की त्या आळंदीला जे वृक्ष आहे औदुंबराचा तिथे ती म्हणजे प्रदक्षिणा घालायची. तर एक दिवस तिथे एक महात्मा आले आणि त्या महात्म्याला हिनं नमस्कार केला. तर त्या महात्म्याच्या तोंडून काय निघालं, सौभाग्यवती भव, अष्टपुत्रवती भव, पुत्रवती भव. तर ती रडायला लागली. म्हणे महाराज माझे पती तर म्हणे घरदार सोडून संन्यास घेतला निघून गेले आणि म्हणे मला काही पोरं बाळता येत नाही आणि तुम्ही हे कसं आशीर्वाद दिला, पुत्रवती हो. तर त्यांनी सांगितलं की म्हणे आता मी बोललो, पाहू काय होते ते. आशीर्वाद दिला सुखी राहा म्हणून आणि निघून गेले. मग त्यांच्या लक्षात असं आलं की त्या अमुक आश्रमामध्ये जो तमुक पोरगा आहे, ज्याने विचारलं ना तुझा नवरा कसा दिसते बाई, तो म्हणे असे असे आहे, उंच उंच आहे, अमुक अमुक आहे, अशा प्रकारचा चेहरा आहे, तसा आहे तसा आहे. अरे यांच्या लक्षात आलं की अमुक आश्रमामध्ये अशा प्रकारचा एक तरुण आहे. मग ते काशीला आल्यानंतर त्यांनी त्या मुलाला बोलावलं, विठ्ठलपंतांना. म्हणे संसार अर्धवट टाकून आला तू, आणि त्या गरीब बाईचं म्हणजे पूर्ण तिचे स्वप्न, तिच्या कल्पना, तिचं सर्व हे याचं ओझं पुन्हा तुझ्यावरच आहे ना. इकडे कुणाचं मन दुखवायचं आणि तिकडे देवाला प्रसन्न करायला निघाला तू. कसं होईल हे. जा अगोदर, चाल संसार प्रपंच कर, चाल जा घरी जा. मग ते घरी आले. मग त्यांना मुलं बाळ झाले. तर मुलं बाळ झाले तर लोक तर असं आहे की स्वतःकडे तर पाहतच नाही, लोकांच्याच म्हणजे लोकांकडे जास्त लक्ष राहते. कारण हे असवय राहते ना, तो असा करते, तो तसा करते, तो तसा करते, आणि तू काय करते, तू काय करते, तू स्वतःकडे तर पहा. निदान एकाच वेळी दिवसभरात एक वेळा आरसा तर पाहत जा, स्वतःकडे पाहत नाही. त्याच्यामुळे संन्यासाचे पोरं, संन्यासाचे पोरं, संन्यासाचे पोरं असा गदारोळ मचवला की शेवटी एका रात्री दोघंही नवरा बायकोंनी विचार केला की म्हणे आता जगणंच मुश्किल झालं. गावातही कोणी भिक्षा देत नाही, काही गावात व्यवहारही होत नाही, आणि हे लहान लहान लेकरं आहे. म्हणे आता हे लेकरं देवाचे लेकरं देवच पाहिजे, आमचे नाही आहे, हे देवाचे लेकरं.
दोघही उठले रात्रीच्या अंधारात आणि त्या इंद्रायणीमध्ये आता हे सर्व तुम्हाला कथा माहित आहे. सांगण्याचा उद्देश काय आहे, ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी आपला प्राण योगाभ्यास करताना त्या खड्ड्यामध्ये समर्पित केला विश्वरूप परमात्म्याला, ते काय म्हणतात, योग याग विधी येणे नोहे सिद्धी. हे कोणाला उद्देशून म्हणतात, आपल्यासारखे जे सामान्य जीव आहे त्यांना. तर आपल्यासाठी उपाय कोणता, आपण योग तर नाही करू शकत, कारण योग करण्यासाठी सकाळी उठा, मग त्यांचं नीती म्हणजे ते नियम आहेत, यम नियम, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी असा तो मार्ग आहे. तो पातंजल मार्ग आहे. तो म्हणजे जे लोक आपल्या सर्व दिनचर्येला म्हणजे व्यवस्थित ठेवू शकतात, व्यवस्थित जगू शकतात, त्या लोकांसाठी आहे. आपल्यासाठी आहे का? आपल्याला रात्री 12 वाजता उठून ड्युटीवर जावं लागते आणि कधी 12 वाजता जेवण होते तर कधी 2 वाजता जेवण होते. म्हणजे ज्यांची दिनचर्या व्यवस्थित नाही अशा लोकांसाठी हा पातंजल योग नाही. मग आपल्यासाठी उपाय काय आहे, तर आपल्यासाठी तो उपाय आहे साखरेचं. मी उदाहरण व्यवस्थित दिलेलं आहे की एका ग्लासामध्ये पाणी आहे, त्याच्यात आपण खडी साखरेचा ठोकळा टाकला, जोपर्यंत तो म्हणजे विरघळत नाही तोपर्यंत तो असा खटखट 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 वाजतो, बरोबर आहे. आणि एकदा तो विरघळला म्हणजे कोणता खडा कुठं झाला काय आहे काही कळत नाही, तो पाणी रूपच होऊन जाते. तसं आपण जर आपला अहंकार टाकून आणि मी करतो हे माझं ते माझं या प्रकारचा मोह टाकून जर कार्य केलं तर काय होते, आपण या विश्वरूप परमात्म्यामध्ये विरघळून जातो आपला अहंकार. आपण आणि परमात्म्यामध्ये काय म्हणजे हे आहे, पडदा आहे. आपण स्वतःला या 3.5 हाताला मी आहे असं मानतो. 3.5 हाताचा शरीर हे कधी उदयास आलं आणि याचा लय कधी होतो, हे शरीर धारण करण्याच्या पूर्वी आपण कुठं होतो आणि शरीर टाकल्यानंतर कुठे जाऊ, एवढा जरी विवेक आपण धारण केला तरी आपला अहंकार संपायला वेळ लागत नाही. पण हा जीव जोपर्यंत जगतो तोपर्यंत हे माझं आहे, ते माझं आहे, हे माझं आहे, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, मला असं वाटते, मला असं का म्हटलं, मी कोण आहे, मी असा आहे, मी असं करू शकतो, मी तसं करू शकतो, नाही. हे एक भानगड लागली, मी मी मी. आणि दुसरी भानगड कशी आहे, माझं, हे माझं, ते माझं, त्याचंही माझं आणि माझंही माझं. आसक्ती आसक्ती. मग जेव्हा आसक्ती तर जा नाही सकती, याला वाटते आसक्ती पर जा नाही सकती, पण जी येते ती जाते. ही काया कोणाचा हा देह, हा कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा तोची जाणे. मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंदा माधवा याच देही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर हा विवेक जर आपण केला तर हा योग मार्ग जो आहे तो आपल्यासाठी नाही, हे वारंवार सांगावं लागते. याच्यासाठी की काही लोक या अध्यात्माला असं एक चमत्कारिक एक वळण देतात. तसं हा मार्ग आपल्यासाठी नाही, तर आपल्यासाठी दुसरा मार्ग टाकलाय. कोणता? नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगिया साधली सकळ सिद्धी. तो मार्ग आहे आपल्यासाठी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, देवाची येद्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधीला. हा सरळ मार्ग आपल्याला संतांनी दिला. आपण सरळ मार्गाने गेल्याने या विश्वरूप परमात्म्यामध्ये आपला अहंकार विलीन होऊ शकतो. पण आपण त्या बाबतीमध्ये जागृत राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर आता
लोक काय म्हणतात की आत्मा हा शब्द म्हटला आपण तर लोक म्हणतात हा आत्मा काही पाहायची वस्तू आहे का, आत्मा कधी दिसू शकते का. आणि संत सज्जन सांगतात जे खरं आहे ते दिसल्याशिवाय राहत नाही आणि जे खोटं आहे ते कधी दिसत नाही. दुसरीकडे मागायला जात आहे तिकडे पाण्यात बडवा येतात. जे खोटं आहे ते कधी दिसत नाही आणि जे खरं आहे ते कधी नाहीसं होत नाही, लपत नाही. संत म्हणतात मग हा आत्मा खोटा असेल का. लोक म्हणतात आत्मा दिसत नाही, खोटा असेल का. त्याला पाहावं लागते. कसं दिसते तो बुद्धीनं दिसतो. डोळ्यांनी नाही दिसत, कानानं नाही दिसत, हातानं नाही दिसत, मनाने नाही दिसत. कारण मन हे त्रिगुणात्मक आहे. मन चंचल आहे, संकल्प विकल्पात्मक आहे, त्याने नाही दिसत. कशानं दिसते, बुद्धीनं दिसते. जसं आपल्याला जर हे फूल पाहायचं आहे, हे फूल दिसते. हे फूल कशानं दिसलं, डोळ्याने दिसलं, हाताने स्पर्श आला, नाकाने वास आला, नाही कानाने याचा आवाज ऐकू आला. ठीक आहे. ह्या पंचेंद्रिया ज्ञानेंद्रियांनी याचा बाह्य विभाग घेतला. मग मनाने पाहिलं तर हे फूल ताजं आहे, चांगलं आहे, हा सत्वगुण आहे. काही थोड्या वेळाने हे थोडंसं म्हणजे त्याचं मुरझल्यासारखं नाही होईल, हा त्याचा रजोगुण भाव झाला. आणि मग काही दिवसाने हे फूल सडून जाईल, फेकून द्यावा लागेल, हा त्याचा तमोगुणात्मक भाव झाला. आता याच्यामध्ये आत्मा आहे. या जगामध्ये आपण पाहिलं की आत्मा नाही अशी वस्तू या जगात नाही. मग याच्यातही असलं पाहिजे ना. पण ते पाहण्यासाठी काय उपयोगात येईल आपला, बुद्धीनं पाहिलं आपण की हे रूप रंग वगैरे हा बाह्य विभाग, सतोगुण रजोगुण तमोगुण हा पायरीवर ठेवा, पायरीवर. आणि बुद्धी सांगते आपल्याला की याला आपण आणलं कशासाठी होतं, याला आपण आणलं कशासाठी होतं, याचा उपयोग काय, हा माईक इथे आला कशासाठी, हा माईक कशासाठी आला, हे पुस्तक कशासाठी आलं. हे जे चाहत जरूरत प्रियत्व रूप जो आहे हा भाव तिसरा हा आत्मा आहे. आणि हा आत्मा बुद्धीने दिसतो. जर बुद्धी नसली तर तो इंद्रियाच्या मागे लागला. अच्छा खाना, अच्छा रहना, अपने को क्या करना पड़ता है और किसके बगैर हमारा रुक जाता है, कहाँ का भगवान, कहाँ का ईश्वर, कहाँ की पोथी, कहाँ का पुराण, कौन सा संत है, हम क्या जानते हैं, हम किसी से कम नहीं है. तो इंद्रियामध्ये लागतो. जो मनामध्ये गेला त्याचं कसं आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझं असं आहे, मला तसं पाहिजे, कामना प्रधान. आणि जो तिसरा आहे तो या विश्वरूप परमात्म्यामध्ये हे शरीर कसं आहे, मी कसा आलो, हे शरीर कसं बनलं, कशापासून बनलं, कुठून उद्भव झाला, कुठे लय होतो, मी कोण आहे, हे काय आहे, ते काय. या प्रकारे जो सत्य जाणण्यासाठी धडपडत राहतो तो सत्वगुणी. आणि त्याला या आत्म्याचं दर्शन होऊ शकते, दुसऱ्याला होऊ शकत नाही. जो कामना प्रधान आहे त्याचा तर प्रश्नच नाही. तो देवाजवळही जाते तर काय म्हणते, देवा मला हे दे, मला ते दे, माझं असं होऊ दे, माझं तसं होऊ दे, मला हे पाहिजे, मला ते. हा कामना प्रधान रजोगुणी. आणि जो तमोगुणी आहे त्याचं कसं आहे, म्हणे का करायला लागते, काही नाही, मंदिरात जायचं, बुक्का लावायचा, घंटी वाजवायची, प्रसाद वाटून द्यायचा, झाली पूजा, अगीन का करते. आणि तिकडून येऊन पुन्हा चोऱ्या चकाऱ्या बदमाशा सर्व चालू. हा तमोगुणी. पण सत्वगुणी जेव्हा ज्ञानेश्वराच्या प्रतिमेकडे पाहतो तर तो फक्त ज्ञानेश्वराची ती प्रतिमा नाही पाहत, तो ज्ञानेश्वरांनी दिलेल्या ज्ञानाकडे वळतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे नुसते शरीर होते का, हे ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं अलौकिक शरीर आहे. आता हे पुंडलिक महाराज, आता इथे उल्लेख आला म्हणून बोलतो मी, पुंडलिक महाराज हे 3.5 हाताचं शरीर आहे की नाही,
हे शरीर नश्वर आहे, आज ना उद्या हे शरीर जाणार आहे. पण बाबाजींनी हे जे रोपटं लावलं ते जाईल का? आता मी जर म्हटलं की पुंडलिक बाबाजी हिरवं शर्ट, पांढरं पिवळं शर्ट घालत होते, धोतर घालत होते, असं करत होते, तसं करत होते, तर हे तर बाह्य स्वरूप झालं. माझंही शर्ट पिवळं राहील, तुमचंही राहील, सर्वांचं सारखंच राहत. त्यांनाही नाक होतं. मी जर म्हटलं पुंडलिक बाबांना 2 कान होते, 1 नाक होतं, तर सर्वांनाच राहते. फरक कुठे आहे? तुम्ही काय केलं आणि त्यांनी काय केलं, हाच फरक आहे की नाही? माणसं सगळे सारखे असतात. तहसीलदाराला 4 कानं नाही राहत आणि जिल्हा कलेक्टरला त्यालाही 2च कानं राहते. पण फरक किती आहे? तहसीलदार आपल्या तहसीलीचंच काम पाहिजे, पण तो जिल्हा कलेक्टर सर्व तहसीलींचा हिशोब ठेवते. कुठं फरक आहे? माणसासारखेच तर माणसं आहे ना. संतही माणसं होते ना, होते की नाही होते? पण किती फरक आहे? एक व्यक्ती या वस्तीमध्ये वर्धेवरून राहायला आला, त्याचा संकल्प अधुरा होता, त्यानं आपला संकल्प पूर्ण केला, पण त्या कार्याचा जो म्हणजे सुगंध होता तो असा पसरला की हे फ्रेंड्स कॉलनी वृंदावन नगर झालं. आणि कधी झालं हे तुम्हालाही कळलं नाही ना आम्हालाही कळलं नाही. कळलं का? या फ्रेंड्स कॉलनीचं कधी वृंदावन नगर झालं? आणि हे माध्यम म्हणते, हे निमित्त होते. आता या ठिकाणी जर ती प्रेरणा नसती तर हे मंदिर बनलं असतं का? बरं, हे मंदिर नसतं बनलं तर या मंदिराच्या म्हणजे बॅकग्राऊंडनं किंवा मंदिराच्या ज्या या ज्याला म्हणतात की आवरणामुळे तुम्ही सगळे एकत्र आले असते का? कोण कुठं पैदा झालं, कोण कुठं पैदा झालं, कोणी छिंदवाड्याहून आलं, कोणी कुठून आलं, कुठून आलं, पण श्रीराम म्हटल्याबरोबर, राम मंदिर बनवायचं आहे म्हटल्याबरोबर सगळे तुमचे भेदभाव संपले. बालाघाट वालाही तिथं येऊन बसला आणि गोंदिया वालाही तिथं येऊन बसला. अखेरचा राम इथंच आहे. हा राम आला. हा भेदाभेद कशामुळे मिटला? हे कार्य आपण उद्या पुंडलिक महाराजांना आठवण काढू, तर हे आठवण काढू का त्यांना 4 लेकरं होते? ज्ञानानं रामाला आणलं, ज्ञानानं रामानं आणलं. तर माणसासारखीच माणसं असतात, पण प्रत्येक माणसाचं जीवन, चरित्र, ज्ञान, गुण हे वेगळं वेगळं असते. तर याप्रमाणे आपण ईश्वरामध्ये विलीन, हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. मी अगोदर सांगितलं की 2 प्रकारचे ग्रंथ असतात या जगामध्ये. फक्त 2 प्रकारचे ग्रंथ असतात. एक असतात चरित्र विवरणात्मक, त्याच्यामध्ये चरित्र सांगितले जाते, आणि दुसरं असते तत्वविवरणात्मक. चरित्र वर्णनात्मक जे असले त्याच्यामध्ये चरित्र सांगितलं जाते. हा श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ हा चरित्र वर्णनात्मक ग्रंथ नाही आहे, हा तत्वविवरणात्मक ग्रंथ आहे. आणि हा विषय मी का सांगतो आहे? कारण लोक काय म्हणतात, ते का होते आपल्यानं, ते संत होते, ते केलं त्यांनी, आपल्या ज्यानं कुठं होते. याप्रमाणे एकतर म्हणजे आपल्या हिंमतीचं डिमोशन होते, डिमोशनलाइज होतो आपण, किंवा मग त्याला काय अर्थ आहे, काहीतरी प्रतिमा मांडतात, काय नाचतात, काय कसले गाणे, कसले आरत्या, कसल्या काय, मैं नहीं मानता, मैं नहीं मानता. आणि मग आपण त्यांना म्हटलं की तुम नहीं मानते तो हम बताते, तर त्यांना त्यांचं उत्तर काय? हम नहीं मानते, हम नहीं जानते. एक राजकन्या होती, तिला लग्न करायचं म्हणजे तिच्या बापानं ठरवलं की आता ह्या पोरीचं लग्न केलं पाहिजे. मग ती खूप विद्वान होती, तर जोही आला त्याला हारवे, जो आला त्या शास्त्रार्थामध्ये का त्याला हरवण्यास टाके. म्हणजे विद्वान होती ना, ज्ञानी होती, विद्वान होती. आता लग्न जुळून नाही राहिलं, पोरीचं वय वाढत चाललं, गावामध्ये चर्चा झाली, म्हणे हे असं कसं, जेव्हा तेव्हा जो तो जिंकेल, मला जिंकेल, मी त्याच्याशीच विवाह करीन, असं तिचा पण होता. तर गाववाल्यानं काय केलं, एक मूर्ख धरून आणला बेअक्कल, आणि त्याला त्याची कटिंग वगैरे केली
त्याच्या गळ्यात माळा गिळ्या टाकल्या, त्याला टिळक वगैरे लावलं आणि त्याला मंत्र दिला, म्हणे पहा काहीच बोलायचं नाही, काहीच बोलायचं नाही, तू सर्व बरोबर होते, तू फक्त नुसता उभा राहा, काही बोलायचं नाही. ठीक आहे. मुलीनं प्रश्न विचारला, म्हणे हे अमुक अमुक कसा आहे, तर म्हणे हम नहीं जानते. पहा तो काय म्हणतो, हम नहीं जानते. तर ती मुलगी म्हणते मी सांगते तुम्हाला. तर तो काय म्हणते, हम नहीं मानते, हम नहीं जानते, हम नहीं मानते. हम नहीं जानते म्हटल्यावर ती मुलगी सांगायला लागली, म्हणे असं असं असलं पाहिजे. म्हणे हम नहीं मानते. म्हणे हे कसं काय, तर म्हणे हम नहीं जानते. हम नहीं जानते, हम नहीं मानते, हम नहीं जानते, हम नहीं मानते. आणि या प्रकारामध्ये संपूर्ण आयुष्य कधी संपून गेलं कळतच नाही. शेवटच्या श्वासाचा प्रसंग आला आणि तिथं मग हे करते की मी तर गणपतीची फोटो लावत होतो, गणपती वाचव मला. अरे ज्याच्यातून हे गणपती, दुर्गा, अनेक प्रकारच्या देवी देवता, राम कृष्ण जन्माला आले, तो ईश्वर. देवता देवता काय करतील, देवता फक्त तुझं चित्त शुद्ध करू शकतील. तुला ईश्वराची काम आहे ना, तू ईश्वराचा अंश आहे. ममेवांशो जीवलोके जीवभूता सनातना, गीता सांगते ममेवांशो जीवलोके, माझा अंश या जगामध्ये हे सगळे जीव आहेत. अर्जुना, माझा अंश म्हणजे कृष्णाचा नाही, ईश्वराचा. ईश्वरः सर्वभूतानां हृदयेष्यर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. ईश्वरः सर्वभूतानां हृदयेष्यर्जुन तिष्ठति. ईश्वर या सर्व प्राणी मात्राच्या हृदयामध्ये बसलेला आहे. आणि तो ज्याप्रमाणे यंत्रावर बसलेला माणूस यंत्राच्या बरोबर जातो, त्याप्रमाणे माझ्या आदेशाप्रमाणे सर्व कार्य करत आहे. आता कोणतं कार्य असं आहे जे आपण करत आहोत? श्वास आपण घेत आहोत, हे नख आपण ओढू ओढू मोठे केले, हे केस मोठे कसे होतात? एका एका क्षणानं आपलं आयुष्य कसं पुढे चाललं आहे. आपण लहानसे होतो, एकदम मोठं झालं तर आपल्या मायबापानं ओढून मोठं केलं का? हे उन्हाळा, पावसाळा, म्हणजे हिवाळा, हे आपण निर्माण केलं का? कास्तकार एक बी लावतो, त्या बीला काही मंत्र म्हणतो का काही यंत्र करतो, ते अचानक असं मोठं होते आणि त्या बीनं झालेल्या वृक्षाला अनंत प्रकारचे फळं लागतात. एका फळामध्ये कितीतरी बिया येतात. एक गहू पेरल्यानं लाखो गहू घेऊन ते झाड येतं. कुठून येतं? आतमध्ये काही फॅक्टरी आहे का? पण माणसाला काय वाटते की जे काही भौतिक सुख सुविधा आहेत त्याच महान आहेत. वास्तविक ह्या तर पराधीन आहे. उद्या जर दुष्काळ पडला तर हे गहू तांदूळ कोणत्या फॅक्टरीमध्ये बनवणार आहात? हम नहीं मानते. तुम नहीं मानते तो हम बताते. हम नहीं जानते, हम नहीं जानते, हम नहीं मानते. आणि या हम नहीं जानते, हम नहीं मानते मध्ये यानं शेवटी आपल्यासमोर खड्डे उभे करून ठेवले आहे. या पृथ्वीला इतकं नासवून ठेवलेलं आहे की त्याच्यामध्ये नुसता युरिया सल्फेट, युरिया सल्फेट. आज तुम्हाला कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पाय ठेवायला जागा नाही आहे. पाय ठेवायला जागा नाही आहे बाबाजी. 60% कोणत्या ना कोणत्या कॅन्सरना प्राणी मात्र पीडित आहे. हवा इतकी प्रदूषित करून टाकली, इतके जहरी वायू या वायूमध्ये म्हणजे सोडले गॅसेस, श्वास घेणं मुश्किल आहे महाराज. दिल्लीमध्ये